आणि आता महाविकास आघाडीच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी। विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची चर्चा आहे। महाविकास आघाडीचे खासदार निलेश लंकेंची पत्नी राणी लंके निवडणुकीच्या रिंगणात उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांनी दीप चव्हाण आणि करण ससाने यांचं नाव सुचवलंय। त्यामुळे अर्ज काढण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार कोण राहणार याबाबत प्रश्नचिन्ह अद्यापही कायम आहे। सावंतवाडी ते मुंबई रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ करण्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। खराब झालेलं फ्रूट सलाड दिल्यानं प्रवासी आक्रमक झाले। संबंधित विक्रेत्याकडे कंपनीचं ठेकेदाराचं नाव नंबर नसल्यानं नाराजी व्यक्त केली जाते। यावेळेस रेल्वे टीसीने देखील याची दखल घेतली। योग्य कारवाई न झाल्यानं प्रवाशांनी कोकण रेल्वेच्या कारभारावर आता तीव्र संताप व्यक्त केला। जालन्यामधून एक महत्त्वाची बातमी। जालन्यामध्ये भोंदूबाबानं महिलांचे दागिने पळवले। संतप्त गावकऱ्यांनी भोंदूबाबाला चांगला चोप दिला। जालन्याच्या बाजी उंबरद तांडा येथील घटना आहे। संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। या भोंदूला गावकऱ्यांनी चांगला चोप दिला। कपडा काढून धासाळो जो लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।